प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि आता ठरलं तर मग या मालिकेचे येणारे भाग जबरदस्त आणि मस्त होणार आहेत. कारण अर्जुनने ठरवलंय की त्याच्या प्रेमाचा झेंडा रोवून दाखवायचाच. मधुभाऊन को पटाव ये मिशन अर्जुननेच चालू केलेलं आहे. आता या मधुभाऊंना आलेला असतो ताप, ते काही जायला तयार नसतात दवाखान्यात, म्हणून हा अर्जुन स्वतः तिथे मेडिकल कॅम्प घेऊन जातो. सायलीचं एक हसू बघण्यासाठी अर्जुन आता वाटेल ते करायला तयार आहे. आता मजा येणार आहे प्रेक्षकांनो मालिका बघायला. येणारे भाग मस्त आणि खरंच जबरदस्त असणार यात शंका नाहीये. आजचाही भाग त्यांनी खूप छान दाखवलाय, शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण बघितलं की फकीरबुवा आलेत या सायलीला एक आशेचा नवीन किरण दाखवायला. आता ते फकीरबुवा सायलीला सांगत असतात की अगं, तुझ्या मंजिलपर्यंत तू कशी पोहोचणार? तुझ्या रस्त्यामध्ये काटे तर येणारच ना. तुम्हारा सबसे गहरा रिश्ता निभाना तुम्हारे लिए आसान नहीं होगा. त्यांचे हे वाक्य ऐकून सायली आता जरा टेन्शन मध्ये येते आणि विचार करते, माझ्यासाठी माझं सगळ्यात जवळचं नातं निभवणं कठीण होईल. असं का बोलतायत बाबा? आता सायलीने ते मंगळसूत्र धरलेलं असतं, त्यामुळे ते फकीरबुवा म्हणतात, तुम्हारे हात में जो काला धागा है ना, वो सिर्फ काला धागा नहीं है. हे काळे मणी तुझे जन्मोजन्मांतरीचे बंधन आहे. अगं, हे जे बंधन आहे हे उपरवाल्याने बांधलंय. अगं, तुझं नातं खूप घट्ट आहे. ते बंधन तोडायचं असतं तर त्या उपरवाल्याने बांधलं असतं का? हे ऐकल्यावर सायली खूप खुश होते. फकीरबुवा म्हणतात, हे बघ पोरी, श्रद्धा ठेव. अगं, ऊपर वाले का आशीर्वाद हमेशा तेरे साथ रहेगा. फकीरबुआ म्हणतात, रात के बाद सुबह को आने से कोई नहीं रोक सकता. इतना याद रखना बेटी. हा अंधार जाणार, उजाला येणार, नक्की येणार बेटा. असं म्हणून ते तिला आशीर्वाद देतात. आता हे जरा आपल्यालाही हिंट देतात प्रेक्षकांनो की टेन्शन घेऊ नका, अर्जुन सायली एक होणार म्हणजे होणार. बरं चला, आपणही यांच्या या प्रवासाची मजा घेऊया. असं बोलून आता फकीरबुवा निघून जातात. आता सायलीला खूप आनंद वाटतोय बरं का, की काही झालं तरी माझ्या आयुष्यात सुद्धा आता एक नवीन पहाट येणार या विश्वासावर ती बिचारी आता पुढचे दिवस तिचे काढणार आहे या कुसुमच्या घरी. बरं, ती कुसुमची साडी वाळलेली का ठेवतात त्या दोरीवर कोणाच ठाऊक, मला प्रश्नच पडलाय. बरं असो, आता बघा थोड्या वेळाने पुन्हा सायली मधुभाऊंची अशी वाट बघत असते. आता आले बरं मधुभाऊ. मधुभाऊ तन तन फन फन करत येत असतात. काय झालं, काय होऊन बसलं, कदाचित असा विचार करत असतील. बरं, हा सीन त्यांनी इतका छान रंगवलाय ना की काय सांगू. आता अर्जुन पण मधुभाऊंच्या मागे मागे त्याच्या गाडीमध्ये तिथून उतरतो. सायली अर्जुनला बघते आणि काय खुश होऊन जाते बघा. आता अर्जुन मधुभाऊंच्या मागे असा पळतच सुटलाय. लांबून येणाऱ्या अर्जुनला बघून सायलीचं मन तृप्त होऊन जातं. समाधानाने ती त्याच्याकडे बघतच राहते आणि अर्जुन सुद्धा सायलीकडे बघत राहतो. आता मधुभाऊ सायलीकडे पाहतायत की सायली अशी का बघते आपल्याकडे. आता अर्जुन किती खुश झालाय बघा सायलीला बघून आणि सायली अर्जुनला पाहून. आणि त्यांनी इथे आपल्या या मालिकेचं ते टायटल सॉन्ग प्ले केलंय, जवळ राहुनी दूर दूर तू. प्रेक्षकांनो, हे गाणं सकाळी ऐकलं ना की दिवसभर माझ्या तोंडात बसतंय, जातच नाही. तुम्हाला पण असं होतं का? हे दोघे जेव्हा एकमेकांकडे पाहत असतात ना तेव्हा त्यांनी ते गाणं खूप वेळ दाखवलंय. म्हणजे खूप छान वाटतं पण ते गाणं ऐकायला. ते कळेल केव्हा तुला ही व्यथा, माझ्या नजरेने बघ तुलाच तू. आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मधुभाऊंचं लक्ष जातं या दोघांकडे. मग सायली पटकन लपून जाते, पण अर्जुन मात्र असा आशेने बघतच राहतो बिचारा. मग आता कुसुम बघते वाकून काय तमाशा चाललाय. आता तो बिचारा सायलीकडे एवढा बघत असतो अर्जुन, ते हे मधुभाऊ वस्कन वसकतात त्याच्या अंगावर. काय रे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कळून घ्यायचंच नाहीये काय रे? तुला काय सभ्य माणसाची भाषा कळत नाही का? म्हणूनच सांगतोय तुला, परत परत इथे येऊ नकोस. आम्हाला शांतपणे जगू दे बाबा. आता त्या पिशवी सकट ते अर्जुनला नमस्कार करतात. अर्जुनला पाहिल्यावर काय संचार येतो नाही मधुभाऊंच्या अंगामध्ये. असा संचार ते मैपत समोर नाही दाखवत कोर्टामध्ये. आता तो अर्जुन बिचारा ऐकून घेतो म्हणून त्याने दाखवलं ना 14 रत्न की मधुभाऊ बरोबर नीट होतील. असो, एक गंमत म्हणून सांगितलं. पण आता बघा, मधुभाऊ तन तन फन फन करत निघाले पुन्हा त्यांच्या घरात यायला. अर्जुन त्यांच्या पाठीपाठी येऊन म्हणत असतो, असं काय करता मधुभाऊ? अहो, मला तुमची केस लढू द्या. अहो, तो जोशी तुमची केस हाताच्या बाहेर घालवेल. अहो, मला मिसेस सायलीची आणि तुमची काळजी वाटते म्हणून मी इथे परत परत येतो. मधुभाऊ ऐका तरी माझं.
प्लीज मधुभाऊ प्लीज, मला तुमची केस लढू द्या, नाही तर नुकसान होईल तुमचं. मधुभाऊ म्हणतात, झालं तेवढं नुकसान पुरेसं आहे मला. आता सायली तिथे आडोशी लपलेली आहे हे अर्जुनला दिसतं. आता मधुभाऊ वसकल्यानंतर हा अर्जुन त्या सायलीकडे पाहायला लागतो. मग आता पुन्हा मधुभाऊ वसकतात त्याच्यावर आणि म्हणतात, माझ्या सायलीवर तुझी सावली पण पडायला नको, चल निघ निघ म्हणलं ना. आता ते दरवाजा लावत असतात बरं का, तेव्हा अर्जुन तो दरवाजा एका हातानेच लोटतो एकदम असा डॅशिंग पद्धतीने आणि सायलीकडे बघून असा स्माइल करत असतो. प्रेक्षकांनो, मला ना असं रिअलाइज झालं बरं का आज की पूर्णाजीचा राग मधुभाऊ बहुतेक अर्जुनवर काढतात की काय की, कारण पूर्णाजी यांना म्हटल्या होत्या ना की तुम्ही दोघं आमच्या घराला लागलेली कीड आहात, म्हणून अर्जुनवर वसवस करता बहुतेक हे. आता पहा, अर्जुन सायलीकडे खूप वेळ बघतो आणि आता मधुभाऊंना तो असा भारी डायलॉग मारतो. अर्जुन म्हणतो, मला माहित आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण तो गमावलेला विश्वास मी परत मिळून दाखवणारच. सायली आता तिथेच उभी आहे आणि अर्जुनचे हे वाक्य ऐकल्यानंतर तिला किती समाधान वाटलं असेल विचार करा. आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की तुमच्या मुलीसाठी मीच बरोबर लाईफ पार्टनर आहे, परफेक्ट लाईफ पार्टनर मीच आहे, मीच आहे तो लाईफ पार्टनर, असं तो दोनदा तीनदा म्हणतो. असं बोलल्यानंतर सायलीला फार गारगार वाटतं आणि मधुभाऊ सायलीकडे अशी बघायला लागतात अमरीश पुरी सारखी रागाने. सायली ते वाक्य ऐकून तृप्त होऊन जाते आणि कुसुम पण अशी रिॲक्ट करते. कुसुमला किती भारी वाटतं बघा, अरे आ गया हिरो. आणि आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मी तुम्हाला वचन देतो, आज एक दिवस असा नक्की येईल त्या दिवशी तुम्ही हे दार स्वतःहून उघडाल माझ्यासाठी आणि अगदी विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्याल. अर्जुन सुभेदार आता डफडे बिपडे वाजवायला लागले, एकदम मोटिवेट केले त्यांनी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना की टेन्शन घेऊ नका, येणार अर्जुन सायली नक्की एक होणार. आता दुसरं काय आहे, म्हणजे त्यासाठीच वाजवता ना हे डफडे. अर्जुन पुन्हा म्हणतो, मी वचन देतो मधुभाऊ, वचन देतो तुम्हाला. पण मधुभाऊच्या अंगात काय घुसलेलं असतं अर्जुनला पाहून त्यांना आज माहिती. आता अर्जुन आणि सायली खूप वेळ असे एकमेकांकडे आडोशे होऊन बघतात. सायली अशी समाधानाने तृप्त झालेली दाखवली त्यांनी. आणि आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या. आता असं बोलल्यानंतर कसलं भारी वाटलंय सायलीला, बघा की कशी हसते. आता चैतन्याला पण खूप भारी वाटतंय अर्जुनने जे काही बोललंय ते ऐक. ए बाई, ते मधुभाऊ लागली भस्कन दार लावतात ग बाई त्याच्या तोंडावरतीच. आता तो बिचारा अर्जुन तिथेच उभा आहे आणि हा सीन त्यांनी इतका रंगवला. ते मला ना हे असं पाहिलं ना की ते पिक्चरच आठवतात. ते नाही का असं ते म्हणजे आहे बाहेर कोणीतरी आणि ते फील होतंय आतून, असं ते अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवला. म्हणजे किती ते प्रेम दोघांचे एकमेकांवर, म्हणजे दाराच्या आडून सुद्धा सायलीला अर्जुन असा फील होतोय. अर्जुन पण त्या बंद दरवाजाकडे बघतोय आणि असा वरून खाली पाहतोय दरवाजाकडे, ती सायली पण वरून खाली पाहते. आता एका क्षणाला तो असा हात ठेवतो दरवाजावर आणि तिकडनं सायली पण त्याच जागेवर हात ठेवते. असं त्यांनी खूप रंगवलंय. अरे यार खिडकी है ना, उधर से देखो ना. मधुभाऊ तसे पण मागे वळून गेले होते, पटकन टाटा करून टाकायचं त्या अर्जुनला खिडकी उघडून. काय आपलं तिथे बंद दरवाजात बसले आपले, माझ्या नजरेने बघ तुलाच तू करन. म्हणजे काही झालं ना की मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले करतात ते, जे ऐकायला खरंच छान वाटतं, त्यात शंका नाही. पण मग उगाच सीन वाढतो. आमच्यासारख्याची पंचायत होते ना प्रेक्षकांनो. इतक्या वेळ काय सांगावं, सायली तृप्त झाली समाधानाने. जणू काही तिला असं फील झालं की अर्जुनचा स्पर्श तिच्या हाताला होतोय, असं त्यांनी खूप वेळ दाखवलंय. ते पूर्ण अख्खं गाणं होस्तोर आणि अर्जुन इकडे रडतो पडतो आणि शेवटी निघून जातो. आता पडतो म्हणल्यावर एकच गोष्ट आठवते मला, या कल्पनाताई आणि पूर्णाजी. अरे मी काय अपेक्षा ठेवते यांच्याकडनं आणि यांचं काय चाललंय या दोघींचं. म्हणजे आपण सगळेच प्रेक्षक काय अपेक्षा ठेवतो प्रेक्षकांनो. आता बघा, ही तन्वी अशी खिडकीतून पाहत असते या दोघींना. मग कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी आलीस तू, अगं ये ना बाळा, आतमधून ये. प्रियाने तर डेराच टाकलाय बाबा सुभेदारांच्या घरी. आता प्रिया आल्या अशी तिची पर्स ठेवते, खाली बसते. कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, तू कोर्टात गेली होतीस ना, एकटीच परत आलीस का? अगं अर्जुन आणि चैतन्य कुठे आहेत? मग तन्वी म्हणते, नाही ते दोघे नाही आले. मग पूर्णाजी म्हणतात, जाताना कुठे तो तिला सोबत घेऊन गेला होता, तर येताना आणणार होता का सोबत अर्जुन तिला? अर्जुनला ना माणुसकीच राहिलेली नाहीये. पूर्णाजी कल्पनाताईला असं म्हणतात. आणि अर्जुनकडनं अपेक्षा करणं पण कठीणच आहे बाई. आता लगे ही नाटकं करत म्हणते, पूर्णाजी अगं जाऊ दे ना, हे बघ मी अर्जुनचं मन समजू शकते यावेळेला.
अगं पूर्णाजी, तो सध्या डिस्टर्ब आहे ना म्हणून ग, पण हळूहळू कळेल ना त्याला त्याची काय चूक येते, आणि मी त्या दिवसाची वाट बघेल हा पूर्णाजी. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी बेटा तुझ्यामध्ये किती संयम आहे ग, आणि तुला या सगळ्यामध्ये यश नक्कीच मिळेल बघ. आता प्रिया म्हणते, पण मला त्यासाठी तुमची मदत हवी आहे. दोघी जणी सोबतच ओरडतात, आमची? पूर्णाजी आणि कल्पनाताई. तन्वी म्हणजे प्रिया म्हणते, काय आहे ना, लहानपणापासून अर्जुन माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. माझ्याकडनं ती मैत्री आहे ना अजून तशी, पण मला ना आता अर्जुनला मनाने जवळ करून घ्यायचंय. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. आता दोघी लगली एकमेकींकडे पाहाय. पूर्णाजी आणि कल्पनाताई यांना फार भारी वाटतंय बरं का. तन्वी आपल्या घरात आहे, आसपास आहे, आणि मग आता लगेच ही म्हणते, अगं काय आहे ना पूर्णाजी, कल्पना मामी, अर्जुनला काय आवडतं काय नाही, त्याच्या हॉबीज काय आहे, तो स्वतःहून कुठे सांगेल मला. म्हणजे तुम्ही मला सांगाल ना, एखादा पदार्थ मला त्याच्यासाठी करायचा असेल तर मी कुठला करू. मग आता लगेच कल्पनाताई म्हणतात, हा या बाबतीत मी तुझी मदत करू शकते. आता हा सिक्वेन्स का घेतला त्यांनी माहितीये का, कारण या सायलीने रव्याची खीर केली ना, मग ही पण आपली रव्याच्या खिरीत उडी मारेल. आता बघा पुढे काय झालंय. कल्पनाताई म्हणतात, अगं काय आहे ना तन्वी, अर्जुनला ना असं आपले अन्न पदार्थ फार आवडतात. तो जेव्हा अमेरिकेत होता ना, तेव्हा तो मला नेहमी म्हणायचा बघ, मला भेंडीची भाजी आणि रव्याची खीर खायची म्हणून. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात, खोबरं घालून कर. कल्पनाताई म्हणतात, हो बाई, त्याला रव्याची खीर खोबरं घालून फार आवडते. मग लगेच या पूर्णाजी म्हणतात, आणि भेंडीची भाजी पण, आता कल्पनाने सांगितलं ना तुला, भेंडीची भाजी पण कर. मग लगेच ही प्रिया म्हणते, अरे हा, आजच्यासाठी हा मेनू मस्तच आहे की, मग भेंडीची भाजी आणि खोबऱ्याची खीर. ठरलं तर मग आता तेच करायचं, आणि या तिघींचं ठरतं. पण आता बघा प्रेक्षकांनो, 100% शंकाच नाही, हिचा पचका होणार आहे त्यात. अर्जुन थोडी हिला भाव देणार आहे. आता इकडे पहा, मधुभाऊ पण जेवायला बसलेले आहेत. सायलीने त्यांचं ताट वाढून आणलंय. आता त्या सायलीने खीर केलेली असते, ती खीर पाहून मधुभाऊंचं डोकं उठतं, कारण आज ते कोर्टात हरलेले आहेत ना. आता ते मधुभाऊ खीर पाहतात आणि म्हणतात, रव्याची खीर? रव्याची खीर कशाला केली? गोडधोड करायची काय गरज होती आज? तो अर्जुन सुभेदार वाटेल ते इथे येऊन बरळून गेला, त्यासाठी तू हे गोडधोड करतेस का सायली? आता सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ, अहो मी तर देवाला नैवेद्य दाखवायला रव्याची खीर केली होती. कुसुम म्हणते, असं काय करता मधुभाऊ, अहो अर्जुन आत्ता येऊन गेला ना संध्याकाळी इथे, आणि सायलीला काय माहिती होतं तेव्हा अर्जुन येणारे म्हणून, तिने रव्याची खीर नैवेद्याला बनवली होती. मग लगेच मधुभाऊ त्याच्याहूनही या दोघींना उलट बोलतात आणि म्हणतात, हे सांगायला मला काय ज्योतिषाची गरज लागते का? या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो या गोष्टीचा मी विचार केला, तर ज्योतिषी कुठून आला मध्ये? पण असो, आता मधुभाऊ चिडलेले तेवढं लक्षात घ्या. मग लगेच आता मधुभाऊ म्हणतात, काही गरज नाहीये मला हे सांगायची, तो अर्जुन सुभेदार कुठे पिच्छा सोडायला तयार आहे आपला. शेवटी कुसुम म्हणते, जाऊ द्या ना मधुभाऊ, अहो जेवा ना. मग सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला ही रव्याची खीर आवडते ना, मला सांगा ना चाखून कशी झाली. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, माझ्या तर तोंडाची चवच गेली आहे, कुठलाही पदार्थ खा तो मला कडूच लागणार, मग कशाला खाताय रव्याची खीर. आता मधुभाऊ म्हणतात, तो अर्जुन सुभेदार मला कुठलाही पदार्थ गोड लागू देणार नाही, हे मात्र नक्की. आता अरे अर्जुनने काय केलं, काय झालं की अर्जुनवर का घसरताय? मला काही कळतच नाहीये. आता ती सायली चुपचाप बिचारी तिथून निघून जाते, कुठं डोकं लावणारे ती मधुभाऊंशी. आता मधुभाऊ बडबड करतात की स्वतःला सायलीसाठी योग्य जोडीदार सिद्ध करणारे म्हणे तो अर्जुन. नाही करू दे त्या खोटारड्याला प्रयत्न, युग लोटू दे, पण मी मात्र बधणार नाही हे नक्की. म्हणजे मधुभाऊंनी सांगून टाकलं की कुछ भी हो जाए, मैं सायली अर्जुन को एकत्र नहीं आने दूंगा. आता त्या कुसुमला ते ऐकून आलं टेन्शन, पण कुसुम खमकी आहे ना आपली. आता बघू काय काय घडते, पण मजा येणार आहे प्रेक्षकांनो. मला तर फार मजा येते प्रेक्षकांनो ही मालिका एन्जॉय करायला, कारण काय नव्हे ते ही एकच मालिका आहे जी छान मनापासून पाहता येते. आता इकडे पहा, ही तन्वी लागली भेंडीची भाजी करायला. काही का असे ना, हे प्रियाला कामाला तर लावलं, ती घरात काम करते हे बघून मला फार भारी वाटतंय. काय जरा कुटीर उद्योग कमी करेल ना बाकीचे. आता बघा ती विमल म्हणते, अहो ताई खोबरं लागेल ना रव्याच्या खिरीसाठी. मग ती म्हणते, हो खोबरं लागेल, घ्या विमल ताई खोबरं. मग आता पूर्णाजी म्हणतात, तन्वी तुला जे हवं ते विमल देईल काढून, आणि तुला जमेल तेवढंच कर बरं. लगेच आता तन्वी म्हणते,
हो अगं पूर्णाजी, मला तुमच्यासारखा स्पीडने कुठे स्वयंपाक करता येतो आणि चवीची तर खात्री पण नाहीये, पण मला अर्जुनसाठी मनापासून स्वयंपाक करायचा आहे. आता पूर्णाजी म्हणतात, वा, बघितलं का, ही तुझी इच्छा चव बनून तुझ्या स्वयंपाकात उतरेल बरं. आता कल्पनाताई तर कौतुक करून करून थांबत नाहीयेत. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, तन्वी, तुला घरची कामं जमत नाही ना, ते जे तू प्रामाणिकपणे कबूल करते ना बाई, मला तर हेच खूप छान वाटतं. तुझी शिकायची इच्छा आहे ना तन्वी, हेच खूप आहे माझ्यासाठी. अजून काही नाही, ते अन्न पाणी वाया जाईल ना तेव्हा मजा येईल यांची. आता लगेच प्रिया मनात विचार करते, ही इच्छा असल्याची ऍक्टिंग तर करावीच लागणार ना मला. त्याशिवाय तुमच्या दोघींच्या डोक्यात माझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचं कसं मनात येणार. पण लगेच पूर्णाजी भाऊक होऊन जातात लगेच आणि म्हणतात, अरे एवढ्या कशा पलटू आहे या दोघी. लगेच पूर्णाजी म्हणतात, बघ ना, तन्वी आपली किती मनापासून करते ना सगळं कल्पना. अगं कल्पना, आपण तन्वीला ओळखण्यात चूक केली ग. तिच्या डोळ्यात अर्जुन बद्दलचं प्रेम आपल्याला कळत होतं ग, पण तरी सुद्धा आपण. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, तरी पण आपण त्या मुलीच्या खोटेपणाला भुललो ना पूर्णाई, आणि वाहवत गेलो आपण दोघी जणी. मग पूर्णाजी म्हणतात, आता संपलं बाई ते सगळं. आता आपलं घर चुकीच्या व्यक्तीच्या हातात नाही, याचा मला आनंद होतोय. अहो पूर्णाजी, तुमची पोरगी परत आणली त्या सायलीने, राखी बांधली होती तुम्ही तिला, विसरल्या का तुम्ही? काय प्रेक्षकांनो, किती सोयीस्कररित्या विसरतात ना सगळेजण. असो, या दोघीही सासासुना आता या तन्वीकडे अशा बघत राहतात, काय बाई काम करतं लेकरू, कधी नव्हे. आणि ती तिकडनं अशा हसत असते. पण आता हा सगळ्यात बेस्ट सीन आहे. आता मैपत आणि ते जोशी वकील चर्चेला बसलेत. जोशी वकील म्हणतात, काय मग मैपतराव, मी मिळवलेल्या डॉक्युमेंट्सने त्यांची कमाल दाखवली की नाही? त्या अर्जुन सुभेदाराचं असं नाक कापायचं हेच माझं स्वप्न होतं पहिल्यापासनं. आता हे दोघे नुसते गंमत पाऊल आले बरं का या वकिलाची. वकील पुढे म्हणतो, आता त्याची मान अशी खाली जाईल ना की तुम्हाला. आता मैपत म्हणतो, ए जोशा, आधी तुझा पाय खाली घे. तो सोफ्यावर पाय ठेवून बसलेला असतो. मग लगेच असं नीट बसतो तो वकील. मग मैपत म्हणतो, काही स्वप्न रात्रीच्या झोपेत बघायची बाकी ठेव, आणि ती स्वप्न पूर्णच होतील असं समजू नको. तो अर्जुन सुभेदार त्या बाहुली सारखे आहे. त्या बाहुलीला अशी बुक्की मारली का ती पडते आणि परत उभी राहते, बुक्की मारली की परत पडते, परत उभी राहते. अर्जुन सुभेदार तसा आहे, लक्षात घे जोशा. त्याला कितीही आडवा केला ना तरी तो असा उभा राहतो, कळलं का तुला? आता वकील घाबरला ना. आता ती साक्षी पण म्हणते की करेक्ट आहे अण्णाचं, कोर्टामध्ये तुम्ही मला क्रॉस एक्झामिनेशन केलं नाही हे अर्जुनच्या तेव्हाच लक्षात आलं असणार आहे. त्यामुळे अर्जुन सुभेदार आता जास्ती अलर्ट झाला असणार आहे. साक्षी आणि महिपत दोघंही मिळून त्या वकिलाला एवढं घाबरवतात ना प्रेक्षकांनो, मजा आली. आता महिपत काय म्हणतो बघा, ए जोशा, तो अर्जुन सुभेदार कोर्टाच्या बाहेर जे काही बोलला ना, त्या नुसत्या त्याच्या तोंडाच्या वाफा होत्या असं समजू नको जोशा. अर्जुन सुभेदार जे काही बोललाय ते विसरू नको जोशा. अर्जुन सुभेदार जे बोलतो ते तो करून दाखवतो. आता साक्षी म्हणते, ते काही असो अण्णा, या वेळेला मात्र माझा या केसशी काहीही संबंध नाहीये, त्यामुळे अर्जुन सुभेदार आता माझं काही वाकडं करू शकणार नाही. मग मैपत म्हणतो, ए जोशा, बघू नको माझ्या पोरीकडे रे, ती लई भाबडी आहे बघ. अरे खरं सांगतोय मी, ती लई भाबडी आहे. ती जे काही बोलते तसंच व्हायला पाहिजे, नाहीतर तुझं नरड मी असं काही दाबेन ना, हा 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 हा, तुला कळणारच नाही हा जोशा. आपण कधी मेलो, असं दाबीन मी तुझं नरड, लक्षात ठेव. साक्षी म्हणते, काय अण्णा, काय चाललंय तुमचं? त्यांच्यामुळे वाचलोय आपण, त्यांना काय घाबरवताय तुम्ही? हे दोघं जण खेळताय त्या वकिलासोबत. मग आता साक्षी म्हणते, आहो आमच्या अण्णाचा सेन्स ऑफ ह्युमरच आहे आमच्या अण्णाचा, जाऊ द्या, सोडून द्या. मग आता महिपत जोरात हसतो आणि म्हणतो, अरे हास, अरे जोशा हास ना, हसायचे पण पैसे घेतो का तू जोशा? अरे काय, अरे हास हास, टेन्शन फ्री घे. अरे माझी पोरगी काय म्हणली आता, सेन्स ऑफ ह्युमर, तसं आहे माझं. अरे हास, मोठ्या राहास ना. आणि आता महिपत टाइमपास करतोय त्या वकिलासोबत प्रेक्षकांना, दुसरं काही नाही. पण आता इकडे या प्रियाने केली ना बाबा भेंडीची भाजी, आता अर्जुन ती खाईल का, हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. समोर आलं ते गोड मानून घ्यायचं, पण अर्जुन, मला नाही वाटत ती भेंडीची भाजी खाईल म्हणून. आणि ती रव्याची खीर, आता ती कशी झाली आहे त्याची शाश्वती नाहीये. आता यांनी लगेच ताटं बिटं वाढलेत. आता प्रिया म्हणते, मामी झालंय ग सगळं. मग कल्पनाताई म्हणतात, अगं विमल, काही वाढायचंय का? अगं वाढू का मी? मग लगेच प्रिया म्हणते,
अगं मामी सगळं झालंय, तू पण बस बरं जेवायला, मी आहे ना इथे वाढायला. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तू बैस जेवायला, लहान मुलांनी आधी जेवायचं असतं. प्रिया म्हणते, अजिबात नाही हं मामी, आधी तुम्ही सगळेजण जेवून घ्या. तुम्ही सगळे जेवल्याशिवाय मला कुठे जेवायची इच्छा होणार आहे. प्लीज बस ना गं मामी. आता लगेच अस्मिता म्हणते, मम्मा अगं बस ना, तन्वी एवढी आग्रह करते तर. पूर्णाजी पण म्हणतात, अगं बस ग कल्पना. मग लगेच कल्पना म्हणतात, अगं बाई मला तर बसावंच लागेल. मला हसूच आलं ते वाक्य ऐकून. आता तर लगेच जेवायला बसलाय. आता अर्जुन आणि चैतन्य पण आलेत जेवायला. आता अर्जुन तिथे बसणार म्हणजे टेकतच असतो तो. लगेच ही म्हणते, विमलताई अहो ताट आणा बरं एक अजून, मला अर्जुनला वाढायचंय जेवायला. अर्जुन तिथे आपल्या डोक्याला हात लावून बसतो बिचारा. आता काय करणार, आलिया भोगासी असं झालंय बिचाऱ्याचं. आता बघा पुढे प्रेक्षकांनो काय होतं. आता हे सगळेजण बसलेत जेवायला. हिने ती रव्याची खीर वाटीत वाढली आहे. चैतन्य टेन्शन घेऊनच बघतोय इकडे तिकडे, आता आपल्याला जेवायला भेटतं की याचं टेन्शन त्या बिचाऱ्याला. पण आता हा सीन कदाचित आपल्याला उद्याच बघायला मिळणार आहे. इकडे ही सायली बघा, जाने दो केस को, जाने दो मधुभाऊ को, रव्याची खीर पे कॉन्सन्ट्रेशन करते है, असा विचार करून तिने वाटीत अख्खी खीर घेतली आणि ती एक एक चमचा अशी चाखत चाखत खातीये. ते कुसुमला वाटतं ही डोक्यावर पडलेली आहे की काय, पण नाही, ती फील करतीये बरं का अर्जुनला, कारण अर्जुनला रव्याची खीर आवडते ना. प्रेम शेवटी प्रेम आहे बाबा. आता सायली ती खीर अशी चाखत असते. कुसुम तिथे येते आणि म्हणते, अगं ये सायली, अगं खीर काय खातेस नुसती, तुला जेवायचं नाही का, मी वाढून देऊ का तुझं ताट. अगं सायली अशी उभ्या उभ्याने काय खीर खातेस, बस की जेवायला. आता तरी पण सायली खीर खाण्यात आपली मग्न. प्रेक्षकांनो आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला, मग एखादा लाईक करून टाका की, आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा म्हणजे माझा रिव्ह्यू पटकन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता सायली तरी पण ती रव्याची खीर खाण्यात मग्न आहे. मग आता कुसुम म्हणते, बाई बाई काय खूळ आहे ग तुझं, एक एक बैस ना जेवायला, मी वाढते तुला. आता सायली म्हणते, नाही ग कुसुमताई, आज मी फक्त खीरच खाणार आहे. बहुतेक सायली डायटिंगवर आहे वाटतं. आता तरी ती खीर सारखी खातच असते. ती कुसुम तिच्याकडे बघत असते, मला खीर नाही राहिली तर. असं वाटत असेल कुसुमला कदाचित. पण आता सायली त्या कुसुमला म्हणते, अगं कुसुमताई, या खिरीचा गोडवा आहे ना, तसाच गोडवा आता माझ्या आयुष्यात यायला हवा ना ग. आता तरी पण कुसुम तिच्याकडे जरा संशयित नजरेनेच बघते. कदाचित कुसुमला टेन्शन आलं असावं की खीर तिला राहते का नाही राहते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर तरी असं वाटतंय. पण सायली जरा विचित्र वागते म्हणून ती तिच्याकडे बघत असते, जरा गंमत करते हो मध्ये मध्ये. मगाशी मी म्हटले ना तुम्हाला, अगदी तसंच चाललंय हा सायलीचं. म्हणजे ती अर्जुनला एकीकडे अशी आठवते आणि एकीकडे एक एक चमचा खीर खाते. बरे थोडं सायलीचं वजन तरी वाढेल खीर खाल्ल्याने. कशी बारीक झाली आहे ना बिचारी. सायलीला अर्जुनने ते वाक्य बोललं ना की मीच मिसेस सायलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे, ते वाक्य आठवून सायली अशी लाजत असते, मुरडत असते आणि एक एक चमचा खीर खात असते. आणि तिकडे कुसुमला टेन्शन देत असते, खीर संपली तर. हे बरं आहे, म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला जे आवडतं ते आपण खात राहायचं आणि त्याची आठवण काढत राहायची. भारी आयडिया आहे नाही प्रेक्षकांनो. अरे देवा, वजन किती वाढेल, काय बोलावं. जाऊ द्या, असो, वजनाचं इतकं टेन्शन कोण घेतं म्हणा. पण हा लास्ट सीन होता आजचा मालिकेचा आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता अर्जुनने ठरवलंय, कुछ भी हो जाए पहिले मधुभाऊ को पटाओ. पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता मधुभाऊंना आलेला असतो ताप आणि त्यासोबत संताप. आता मधुभाऊ काही दवाखान्यात जायला तयार नाहीये, तेव्हा अर्जुनने तिथे मेडिकल कॅम्प भरवलाय. ऑफकोर्स कुसुमच्या मदतीने. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, अरे चैतन्य, तूच मला सांगितलं ना, मिसेस सायलीच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी मधुभाऊंना पटवावं लागेल. आता मी तेच करणार आहे, आधी मी मधुभाऊंना पटवणार आहे. म्हणजे आता माझ्यासाठी फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहे. चैतन्य, अरे मिसेस सायलींच्या मनापर्यंतच्या रस्त्यासाठी मधुभाऊंकडे आधी जावं लागेल. मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत चैतन्य, ती तलवार मला अशी खाली करायची आणि प्रेमाचा झेंडा, पांढरा झेंडा शांतीचा उभारायचा आहे. आणि मधुभाऊंना ताप आलेला असतो म्हणून अर्जुन तिथे आता मेडिकल कॅम्प घेऊन जातो आणि सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून एकदम खुश होऊन जातो. बघू आता पुढे काय काय तमाशा करावा लागतोय अर्जुनला मधुभाऊंना पटवण्यासाठी. संयम ठेवायला शिका प्रेक्षकांनो. मालिका आता छान दाखवणार आहे. जशी तन्वी ठेवते ना संयम, तसं आपण सगळेजण संयम ठेवूयात. पण मधुभाऊ बंदर टोपीमध्ये फनी दिसताय ना, मजा येणार आहे हा एपिसोड बघायला. काय म्हणता मग, कसा वाटला आजचा एपिसोड, नक्की मला कमेंट
कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. ठरलं तर मग भेटूयात उद्या सकाळी या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका आणि तो घरोघरी पण फार भारी दाखवत आहे बरं का. तो पण मी असंच छान पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते. नक्की माझ्या आवाजात ऐका आणि आजचा भाग कसा वाटला ठरलं तर मगचा मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.